नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आणि धनत्रयोदशीच्या सगळ्यांना खूप मनपूर्वक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, भरभराटीची, ऐश्वर्याची, आरोग्याची जावो. तर आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीला 13 दिवे का लावतात? का बरं? यामागे शास्त्र काय सांगत आहे? दिवाळीची सुरुवात धन्वंतरी देवता, आरोग्याचे देवता आणि 13 दिव्यांचं काय आहे संबंध? अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे की हे 13 दिवे नेमके लावायचे तरी कुठे? हे देखील माहिती हवंय की फक्त 13 दिवे एकाच ठिकाणी प्रज्वलित करून ठेवायचेत? तर नाही, बिलकुल असं नाही आहे. अर्धवट ज्ञान हे कायम घातक ठरतं आणि त्या उपायांचं फल देखील मिळत नाही. म्हणून शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. फक्त एक विनंती आहे तुम्हाला की व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकून त्या पद्धतीनेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवे प्रज्वलित करा. कारण प्रत्येक दिवा हा प्रज्वलित करण्यामागे काही ना काहीतरी शास्त्रीय अर्थ दडलेला आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये काय वस्तू ही टाकायची आहे आणि मग तो प्रज्वलित करायचा आहे दिवा, हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. धनत्रयोदशीचा अर्थ म्हणजे दिवाळीची सुरुवात. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी, कुबेर आणि यमराज यांची देखील पूजा केली जाते. म्हणूनच या दिवशी 13 दिवे जे आहेत, त्रयोदशी म्हणून 13 दिव्यांचं महत्त्व आहे, ज्याला यमदीपदान देखील अनेक ठिकाणी म्हणतात. 13 म्हणजेच 3 आणि 1 4 हा राहू अंक. अकस्मात येणारी दुर्घटना, अकस्मात येणारे प्रसंग, अचानक घडणाऱ्या घटना या राहूमुळे घडतात आणि ॲक्सिडेंट वगैरे हे अचानकपणे घडतात. यासाठी यमदेवांना प्रसन्न करून आपल्या ज्या आहे घरामध्ये अपमृत्यू टळून जावा आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी खास यमदेवांनी स्वतः सांगितलेलं आहे. याची कथा वगैरे मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. ती कथा ऐकण्याला देखील तितकंच महत्त्व आहे, म्हणून ही कथा देखील जरूर ऐका. मग आता नेमके हे 13 दिवे लावल्याने काय होतं? तर घरातील अंधार, दुःख, शोक, नकारात्मकता, चिडचिड, भांडणे आणि आजारपण हे सगळं नष्ट होतं. घरात सुख, आरोग्य आणि दीर्घायुष्य येतं. यासोबतच यमदेव प्रसन्न होतात. मग हे 13 दिवे कुठे लावावेत? तर लिहून घ्या आता हे 13 दिवे कुठे लावायचे आहेत. तर पहिला दिवा घराच्या दक्षिण दिशेला, हा बाहेर कचऱ्याजवळ किंवा जिथे तुम्ही कचरा वगैरे ठेवता तिथे लावायचा आहे. आता तुम्ही म्हणताल पहिलाच दिवा कचऱ्याजवळ लावायचा? हो, अलक्ष्मीसाठी तिथे जो वास असतो, तिचा निवास असतो, तिथे पहिला दिवा लावायचा आणि अलक्ष्मीला तिथून घालवायचं. तिथे उजेड करायचा त्या ठिकाणी आणि मग दुसरा दिवा आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावायचा. दुसरा दिवा तुपाचा लावायचा आहे. भगवान धन्वंतरी किंवा कुबेरासमोर हा दिवा लावायचा. धन्वंतरी देवांना मनोमन प्रार्थना करायची की तूप जे आहे सुख, समृद्धी आणि आरोग्याचं प्रतीक आहे. त्यामुळेच हा दिवा मी तुम्हाला प्रज्वलित करून दीपदान करत आहे. तर आरोग्य आणि संपत्तीसाठी हा दिवा लावायचा आहे. तिसरा दिवा आहे श्री लक्ष्मी मातेसमोर पुन्हा एकदा तुपाचाच दिवा लावायचा आहे. धनप्राप्ती, समृद्धीसाठी, ऐश्वर्यासाठी, भरभराटीसाठी. चौथा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे. तुळस ही आपल्या घरावर येणारं जे अचानक संकट आहे ते स्वतःवर घेते आणि आपल्या परिवारातील सगळ्या सदस्यांना सुखरूप ठेवते किंवा कोणती अशी अशुभ घटना असेल तर त्याची चाहूल पहिल्यांदा देते आणि घरात नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती येऊन देत नाही आणि असेल तर ती नष्ट करते. म्हणून शांतता आणि शुभता राहते. तर पाचवा दिवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ नकारात्मक ऊर्जा घरात येऊच देत नाही. पॉझिटिव्हिटीने तुमची चौकट अशी भरलेली राहते. पण हो, त्यासाठी तुम्हाला चौकट स्वच्छ ठेवायची आहे. उंबरट्याचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन उंबरट्याला जरूर करायचं. यासोबतच घराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे. हळदीचं दाराची चौकटीच्या दोन्ही बाजूला जिथं भिंत असतात तिथे हळदीचं स्वस्तिक काढायचं. त्यानंतर 6वा दिवा स्वयंपाकघरात अन्नात सात्विकता यावी, समृद्धी राहावी, अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद भरभरून राहावा, धनधान्याला अशीच बरकत राहावी आणि सदैव माझं घर हे जे किचन आहे, माझं स्वयंपाकघर हे जे आहे ते धान्य, दूध दुभत्याने भरलेलं राहावं.
6वा दिवा जो आहे आपण स्वयंपाकघरात लावला. आता 7वा दिवा बाथरूम किंवा ड्रेनेजची जी लाईन आहे त्या बाहेरच्या कोपऱ्यात लावायचा आहे. अशुद्ध शक्ती, नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी हा दिवा लावायचा आहे. 8वा दिवा घराच्या मागच्या बाजूला. आता ज्यांच्या घराच्या मागच्या साईडला जाता येतं त्यांनी तिथे लावायचं आहे. संपूर्ण घर प्रकाशमय राहावे म्हणून चारी बाजूला. तर आता यानंतर 9वा दिवा खिडकीत, बाल्कनीत शुभ प्रकाश येण्यासाठी, निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी. 10वा दिवा पाण्याच्या ठिकाणी, जसे की पाण्याचं तुमचा हंडा किंवा आरो फिल्टर जे आहे तिथे, किंवा तुम्ही पाण्याचं भांडं भरून ठेवत असताल तिथे जरूर लावायचं आहे. जीवनामध्ये ही सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी आणि गंगा मातेचा आशीर्वाद आपल्यावरती मिळत आपल्याला पितरांचा देखील आशीर्वाद मिळतो. जिथे पाण्याचं भांडं आहे तिथं पितरांचा वास असतो. 11वा दिवा छतावर किंवा टेरेसवरती, वरच्या मजल्यावरती शक्यतो करून लावायचा आहे. जर नाही जमलं तर तो दिवा आपण बाल्कनीत ठेवायचा आहे. 12वा दिवा घरातील महिलांच्या हातात पूजेच्या वेळी द्यायचा आहे. घरातील लक्ष्मीचं प्रतीक म्हणजे आपल्या घरातील स्त्री, तर यामुळे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून हा दिवा द्यायचा आहे. यासोबतच जो आहे 13वा दिवा तो आपल्याला लावायचा आहे उत्तर दिशेला. उत्तर दिशेला देवघराच्या साईडला हा दिवा लावायचा आहे किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. आणि जो आपल्या घरातल्या स्त्रीच्या हातात दिवा दिलेला आहे तो देखील आपल्याला ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे, म्हणजे देवघरात ठेवायचा आहे. यानंतर आता 14वा दिवा एक महत्त्वाचा दिवा जो मी तुम्हाला सांगितला. कणकेचं जे पीठ आहे ते बनवायचं, त्यात मीठ न टाकता हळद वापरायची, 4 मुखीच दिवा बनवायचा. कुणी किती काही सांगितलेलं असेल तरी मी जे सांगते ते यावेळेस करून बघा, कारण 4 मुखी म्हणजे चारी बाजूने येणारं विघ्न टाळणाऱ्या असा चौमुखी दिवा. यामध्ये यमदीपासाठी मोहरीचंच तेल वापरायचं. इतर सर्व दिव्यांसाठी तूप किंवा तीळ तेल चालतंय, पण मोहरीचं तेल हे यमदीपासाठी वापरायचं आहे. वात कापसाची वात वापरायची. प्रत्येक दिव्यामध्ये नवीन वात वापरायची. मग आता हे दिवे लावायचे कधी, तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर, म्हणजे सायंकाळी साधारण 6:30 पासून तुम्ही हे दिवे लावू शकता 8पर्यंत. आणि दिवे लावल्यानंतर तुम्ही मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या परिवाराला सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी असा प्रत्येक दिवस असावा. हीच प्रार्थना देवाजवळ करून यमाचा जो दिवा लावलेला आहे तिथे प्रार्थना करायची. ओम यमाय नमः असा साधा सोपा मंत्राचा जप करायचा आहे. याशिवाय आता प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला सांगते जाता जाता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कवडी टाकायची आहे यमाच्या दिव्यामध्ये. यासोबतच काळे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक दिव्यांमध्ये बघा लवंग, विलायची, तेजपत्ता, दालचिनी, यानंतर पिवळी मोहरी, कापूर, भीमसेनी. त्याचबरोबर एका दिव्यामध्ये आपलं जे नाणं आहे 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं ते टाकायचं आहे. घराच्या बाहेर जे दिवे लावलेले आहेत त्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची आहे. आणि त्यासोबतच जे बाकीचे दिवे राहिलेले आहेत त्यामध्ये अखंड अक्षदा. असं प्रत्येक दिव्यामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला जे आहे ते अर्पण करायचं आहे. म्हणजे त्याची ऊर्जा जी आहे ती आपल्याला मिळते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर माता लक्ष्मीला आवडणारे सगळ्या वस्तू तिथे हे करायच्या आहेत दिव्यामध्ये. हो, कमळगट्टा, हळकुंड म्हणजे हळकुंडाचा तुकडा त्या दिव्यामध्ये तुम्हाला जरूर अर्पण करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम श्री लक्ष्मी नमः, कुबेराय नमः आणि आपले धन्वंतरी देवतांसाठी ओम धन्वंतरे नमः अशी कमेंट जरूर करा. बघा ही प्रार्थना तुमची देवापर्यंत जरूर पोहोचणार.